मागच्या 2 दिवसांपासून मनोज जरांगे पाटील आणि बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. राऊत यांनी आव्हान देताच जरांगे पाटील यांनी बार्शीतून भेटायला आलेल्या लोकांसमोर बोलताना राऊत यांना प्रति-आव्हान दिले आहे. तसेच लवकरच बार्शीत येऊन राजेंद्र राऊतांना प्रत्युत्तर देण्यात येईल असे जरांगे पाटील यांनी सांगितले होते. जरांगे पाटील यांच्यासोबत वादानंतर आमदार राजेंद्र राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने राज्यात विविध मागण्या पुढे येत आहेत. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे ही प्रमुख मागणी आहे. त्यावरून राजकारणही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या मागणीमुळे मराठा समाज ओबीसीमध्ये वाद निर्माण होत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी तातडीने विशेष अधिवेशन बोलवावे अशी मागणी आमदार राजेंद्र राऊत यांनी पत्राद्वारे केली आहे. काही जिल्ह्यात तर ओबीसींना मराठ्याने बोलायचे नाही, एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी व्हायचे नाही, हॉटेल, पानटपरी, दुकान अशा ठिकाणी एकमेकांच्या दुकानात माल खरेदी करायचे नाही, असे प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अशा प्रकारांमुळे मणिपूरसारखी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होते की काय अशी शंका निर्माण होऊ लागली आहे, असे राऊत यांनी म्हटले आहे. ते म्हणाले, राजकीय पक्ष वेगळी भूमिका घेतात, त्यामुळे दूध का दूध, पाणी का पाणी होण्यासाठी प्रत्येक आमदारांनी आपली भूमिका विधान भवनाच्या माध्यमातून राज्यातील जनतेसमोर मांडावी. ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्यावे की नाही द्यावे यावर आपल्या भावना व्यक्त कराव्यात. ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देऊ नये असे प्रतिज्ञापत्र देऊन आम्हाला ओबीसीतून नको असे सरकारला कळवावे. आपला पक्ष व व्यक्तिशः प्रत्येक आमदारांनी आपली भूमिका राज्यासमोर मांडावी. राज्यातील सर्व पक्षांच्या प्रमुखांना मी याबाबत पत्र लिहिणार आहे, तसेच प्रत्यक्षही जाऊन भेटणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान चर्चा करून निर्णय घ्यायचे. त्याच पद्धतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मराठा समाज बांधवांची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक बोलवावी अशी मागणी राजेंद्र राऊत यांनी केली. ते म्हणाले, मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळणार की नाही यासाठी नामवंत वकिलाची फौज उभी करावी. राज्यातील सर्व आम्ही मराठा आमदार वकिलांची फी देऊ. ती बैठक संपूर्ण महाराष्ट्रात लाईव्ह करण्याची जबाबदारी आम्ही घेऊ. आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या मराठा समाज बांधवांना, बंधू भगिनींना, संपूर्ण राज्यातील जनतेला मी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून विनंती करतो आणि माननीय राहुल नार्वेकर साहेब, विधानसभा अध्यक्ष यांच्याकडं मी या तालुक्याचा लोकप्रतिनिधी व महाराष्ट्र विधानसभेचा सदस्य या नात्यानं जे सातत्यानं या महाराष्ट्र राज्यामध्ये मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये मग हे आरक्षण ओबीसीतून द्यावं, कुणबी प्रमाणपत्राच्या बाबतीमध्ये, SEBCच्या बाबतीमध्ये, EWSच्या बाबतीमध्ये जे सातत्याने वेगवेगळे संदर्भ दिले जातात, वेगवेगळे आंदोलनं उभा केली जातात किंवा होतात. या अनुषंगानं प्रत्येक राजकीय पक्षाची किंवा प्रत्येक संघटनांची वेगवेगळी भूमिका असते. यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संभ्रम निर्माण होऊन या ठिकाणी या राज्याचा जातीय सुलोका बिघडू लागलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी ज्या पद्धतीनं एखादी युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते त्यावेळेस माननीय पंतप्रधान हे सगळ्याच पक्षाची एकत्र बैठक घेतात आणि त्यावरती देशाच्या हिताकरता निर्णय घेतला जातो. तीच परिस्थिती या राज्यामध्ये निर्माण झालेली आहे. आज या ठिकाणी मराठा समाज बांधव असेल, ओबीसी समाज बांधव असेल किंवा इतर समाजामध्ये एक संभ्रमाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि सुईप्रमाणे प्रत्येक राजकारणी व्यक्ती, मग सगळेच पक्ष, मला आज कुठल्याच पक्षाचा गृहीत धरू नका, सगळ्याच पक्षाच्या बाबतीमध्ये मी बोलतो, प्रत्येकजण आपापल्या सुईप्रमाणे या ठिकाणी भूमिका मांडत असताना माझी एक भूमिका स्पष्टपणाने या ठिकाणी मी मांडू इच्छितो महाराष्ट्राच्या हिताकरता. कारण प्रत्येकाने आपल्या छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र देश अखंड राहणं किंवा इथं अराजकता न माजणं या गोष्टीकडं सगळ्यांनीच पाहणं अत्यंत गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनातून माननीय राहुल नार्वेकर साहेब, विधानसभा अध्यक्ष यांना मी स्वतः एक पत्र लिहित आहे आणि मराठा आरक्षण ओबीसीतून द्यावे या मागणी संदर्भात विधानसभेचं विशेष अधिवेशन तातडीनं बोलवण्याबाबत या ठिकाणी मागणी करत आहे. या मागणीमध्ये खाली विषय विनंती मी करतो की संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये मराठा आरक्षणासंदर्भात विविध मागण्या समोर येत आहेत. त्यापैकी ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण ही मागणी प्रामुख्यानं सतत होत आहे. त्यावर मोठ्या प्रमाणामध्ये राजकारण चालू असून त्यामुळं राज्यात ओबीसी व मराठा समाजामध्ये असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळं काही जिल्ह्यात तर ओबीसी यांना मराठा
यांनी बोलायचे नाही, एकमेकाच्या सुखदुःखात जायचं नाही, हॉटेल टपरी दुकान अशा ठिकाणी एकमेकाच्या दुकानातून माल खरेदी करायचा नाही, असे प्रकार मोठ्या प्रमाणामध्ये राज्यामध्ये चालू आहेत. त्यामुळं मला महाराष्ट्र एके दिवशी मणिपूर होतो की काय अशी शंका निर्माण होऊ लागली आहे. प्रत्येक राजकीय पक्ष वेगळीवेगळी भूमिका घेतात, तरी दुधाचे दूध व पाण्याचे पाणी होण्यासाठी प्रत्येक आमदारांनी आपली भूमिका पवित्र विधान भवनात सर्व राज्यासमोर मांडावी. ज्या मराठा बांधवांना ओबीसीतून आरक्षण हवे त्यांना द्यावे किंवा नाही यावर आपले मत व्यक्त करावे. ज्या मराठा बांधवांना ओबीसीतून नको त्यांनी प्रतिज्ञापत्र देऊन आम्हाला ओबीसीतून नको असेल तर शासनात कळवावे. अशा पद्धतीनं मतदान घ्यावे व आपल्या पक्षाची व व्यक्तीच्या प्रत्येक आमदार यांनी आपली भूमिका संपूर्ण महाराष्ट्र राज्यासमोर मांडावी. याकरता आपण विधानसभा विशेष अधिवेशन तातडीनं बोलवावे व महाराष्ट्राला मणिपूर होण्यापासून वाचवावे ही विनंती माननीय अध्यक्ष राहुल नार्वेकर साहेब यांना मी या ठिकाणी विधानसभा सदस्य या नात्यानं करत आहे आणि ही मागणी गांभीर्याने घ्यावी. त्याचबरोबर सगळ्या पक्षांच्या अध्यक्षांना मी स्वतः व्यक्तिशः पत्र लिहून त्या ठिकाणी सगळ्यांनीच अशा प्रकारची मागणी करून या ठिकाणी दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी नेमकी सगळ्याचीच भूमिका काय आहे ही महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी समोर आणावी आणि प्रत्येकाने आपली मतं विधानसभेच्या त्या पवित्र मंदिरामध्ये व्यक्त करावी. म्हणजे आपल्या या महाराष्ट्र राज्याला एक मोकळीक मिळेल की ते नेमकं खरं काय खोटं काय आणि यावरती आता राजकारण कुणी करू नये. त्याला राजकारणाला या ठिकाणी पायबंद घालावा, समाजाला कुठल्याही वेटीत धरू नये अशी माझी नम्रतेची संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये राजकारण करणाऱ्या सगळ्या राजकीय पक्षाला नम्रतेची विनंती.